भिंतीच्या पलीकडे भाग 3. भिंतीच्या पलीकडे कोणीतरी राहत होते याची मला पूर्णपणे खात्री वाटत होती. आमच्याकडे कामाला सुलभामावशी होती. ती दिवसभर आमच्याकडे राही व संध्याकाळी घरी जाई. माझ्या सासूबाई तिन्ही वेळेला कोणाला तरी डबा घेऊन जायची. मी दुपारी तिला डबा घेऊन जाताना पाहिले. सुलभामावशीकडून आपल्याला काहीतरी माहिती मिळेल हीच संधी आहे म्हणून मी सासूबाई बाहेर जाताच तिच्यापाशी गेले. मी तिला म्हटले, सुलभा मावशी, मला तुमच्याशी थोडं बोलायचे आहे. ती म्हणाली, मला काहीच माहिती नाही. मी गडबडून गेले. मी अजून काहीच विचारले नाही आणि ही म्हणते मला काही माहीत नाही. मी तिला म्हटले, तुला काय माहीत नाही? तिने जीभ चावली. तितक्यात सासूबाई परत आल्या. सासूबाई अर्ध्यावरूनच परत आल्या होत्या. कदाचित त्यांना शंका आली असावी की मी सुलभा मावशीला काहीतरी विचारेन. घरात येऊन त्या सुलभा मावशीला म्हणाल्या, हे बघ सुलभा, मी येईपर्यंत सगळी कामे नीट कर. मी सांगितलेली लक्षात आहेत ना? तुझ्या किचन ओटा नीट साफ कर. हो रंजूताई, आहे माझ्या लक्षात, सुलभा मावशी म्हणाली. पण त्या दोघीही माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होत्या. सासूबाई पुन्हा डबा घेऊन निघून जातात. मी सुलभा मावशीकडे गेले. ती एकदम दचकली. तिला म्हटले, मी जास्त काही तुला विचारत नाही. फक्त या बंगल्यामध्ये आणखी कोण राहतं का तेवढंच मला सांग. सुलभा मावशी थरथरायला लागली. मला माहीत नाही. मला भीती वाटते. मला विचारू नको. एवढंच ती अस्पष्टपणे म्हणाली. तिच्याकडून माहिती मिळेल अशी आशा होती. तीच असे म्हणू लागली तर कोणाला विचारावे? माझी निराशा झाली. मी पुन्हा सर्व घर बघायचे ठरवले. घरात पुष्कळ खोल्या होत्या, पण सर्व दारांना कुलूप लावलेली दिसत होते. मी जेव्हा शेवटच्या खोलीपाशी गेले तेव्हा पलीकडच्या बाजूने कोणीतरी दाराची कडी काढत आहे असा आवाज आला. मला काहीच कळत नव्हते की हे सर्व काय चाललंय, पण जे काही आहे ते मलाच शोधावे लागणार होते. मला वाटले माझा नवरा परेश मला काहीतरी सांगेल, पण त्याने गेल्यापासून मला एकदाही फोन केला नाही. बराच वेळानंतर सासूबाई आल्या. आम्ही तिघी डायनिंग टेबलवर बसून जेवत होतो. मी हळूच विषय काढला. सासूबाईंना विचारले, आई, त्यांनी फोन नाही केला का? अगं, केला होता त्याने फोन. तुला सांगायला विसरलेच बघ. म्हणजे सुखरूप पोचला एवढेच त्याने सांगितले. त्याला वेळ मिळेल तेव्हा तो तुझ्याशी बोलणार आहे. परेशचा फोन येईपर्यंत मला वाट पाहावी लागणार होती. मी जेवून उठले. त्या दोघीही गप्पा मारत जेवत होत्या. मला रात्रीच्या आठवणीने भीती वाटत होती. पायात पैंजण घालून चालणाऱ्या ह्या दोघी तर नसतील. हीच संधी आहे म्हणून मी माझ्या केसांना लावलेला चाप काढला आणि टेबलखाली त्यांच्या पायाच्या दिशेने फेकला. काय पडलं ग पूर्वा? सुलभा मावशी म्हणाली. चाप पडला वाटतं. केसांना लावलेला असं म्हणत मी टेबलाखाली वाकले. पण पाहते तर काय, दोघींच्याही पायात पैंजण नव्हते. मग रात्री मला जो पैंजणांचा आवाज येत होता त्या बाया कोण असतील? भुताटकी तर असेल का या विचाराने माझे अंग
थरथरू लागले. माझ्या हातातला पायाचा ल्यानी कधी आली खाली पडला मला कळाले देखील नाही. सुलभा मावशी पटकन उठून माझ्याजवळ आली. काय झालं ग पूर्वा, तू अशी का थरथरते आहेस? सुलभा मावशीने मला विचारले आणि माझ्या डोळ्यात चटकन पाणी आले. मला अश्रू अनावर झाले आणि मी तिला मिठी मारून रडू लागले. सासूबाई सुद्धा माझ्याजवळ आल्या. त्या मला विचारत होत्या, काय झालं, तुला आठवण येते का बाबांची? तुला तुझ्या माहेरी जायचे आहे का? मी समजू शकते, तुला आठवण येत असेल त्यांची. नाही आई, मला खूप भीती वाटते, मी कळकळून म्हणाले. अगं कसली भीती? त्याने विचारले. स्टोरी कशी वाटली? लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा.